राज्यातील ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळाला आहे त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। मोदीचे पैसे खात्यावरती जमा झाल्यानंतर नमोचे पैसे मिळत असतात असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत आहे, परंतु यावेळी थोडं उलट झालं आहे। शेतकऱ्यांना अजूनपर्यंत नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा मिळाला नाही, त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून नेमका हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे। सरकारने तातडीची बैठक घेतली असून आता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याला मंजुरी दिली असल्यामुळे आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा केले जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यास आता मार्ग मोकळा झाला असल्यामुळे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही हस्तांतरित केली जाणार आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यास या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप होणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता घेतला आहे फक्त त्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाला आहे फक्त अशाच शेतकऱ्यांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट, लक्षपूर्वक पाहत चला। तर आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला, कारण की शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपणार असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही वर्ग केली जाणार असल्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। राज्यातील साधारणतः 93 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। राज्यातील ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळाला होता, म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2000 रुपये उचलले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। मोदीचे पैसे या ठिकाणी जमा झाल्यानंतर, म्हणजेच की पीएम किसान योजनेचे या ठिकाणी पैसे जमा झाल्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार असं प्रत्येकाला वाटत होतं। मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती फक्त पीएम किसान योजनेच्याच 20व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले आणि अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा झाले नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची सरकारवरती तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे। नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आमच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। सरकारने तातडीची बैठक घेतली आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याला आता मंजुरी दिली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। भरपूर दिवसापासून नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये कधी येणार अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारण्यामध्ये येत होते, परंतु आज खरोखर नमो शेतकरी योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आताच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केल्याचं पाहायला मिळत आहे। मोदीचे पैसे पडल्यानंतर नमोचे पैसे कधी पडणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आपल्याला पाहायला मिळत होता। प्रत्येक शेतकरी यूट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओ बघत होते। काही जण म्हणत होते आज पैसे येतील, काही जण म्हणत होते उद्या पैसे येतील, परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नाही आणि
आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली असल्यामुळे आता अनेक दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे। तब्बल 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत। नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा झाल्यापासून नेमका 7वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। शेतकरी बंधूंनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबरच आहे, कारण की आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा आर्थिक आधार असल्यामुळे आता योजनेचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत असल्यास देखील सध्या पाहायला मिळत आहे। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6,000 रुपये अशा प्रकारे दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 12,000 रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा केली जात आहे। पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता देण्यामध्ये येणार असल्यास देखील सांगण्यामध्ये आले होतं। मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती फक्त पीएम किसान योजनेचाच 20वा हप्ता जमा झाला असून निधीची तरतूद नसल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी वाटप होण्यास विलंब झाला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी नेमका हप्ता कधी मिळणार याकडेच आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। मात्र आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही, कारण की आता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यास देखील या ठिकाणी प्रतीक्षा संपली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये वर्ग केले जाणार आहेत। आता लक्षपूर्वक पाहत चला, कारण की शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची सूचना या ठिकाणी जाहीर झाली आहे। जर तुम्हाला देखील आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळवायचा असेल तर फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। तर आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी मिळवण्यासाठी आता शेतकऱ्यांना 3 महत्त्वाचे कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत। जर तुम्ही ही कामे केली असतील तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। मात्र जर तुम्ही हे कामे केली नसतील तर तुम्ही हप्त्यापासून देखील वंचित राहू शकता। तर आता शेतकऱ्यांना कोणते 3 कामे करावी लागतील ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण सविस्तरपणे पाहणारच आहोत। त्यासाठी फक्त आता 1 ते 2 मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। तर आता यामध्ये पहिला आणि अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही ई-केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरित CSC सेंटरवरती जाऊन ई-केवायसी करावी। फक्त 5 मिनिटांमध्ये ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण होते। जर तुम्ही केवायसी केली असेल तर 100% तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा होणार आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तुम्ही हप्त्यापासून देखील या ठिकाणी वंचित राहू शकता। त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावे, कारण की ई-केवायसी केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। त्यानंतर आता दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना देखील एक छोटंसं काम करावं लागणार आहे, कारण की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरित आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे। जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आणि त्यानंतर तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हे फार्मर आयडी काढली नसेल अशा शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावे, कारण की फार्मर आयडी असेल तरच तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला जाणार आहे। शासकीय योजनांच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी अनिवार्य केले असल्यामुळे आता नमो शेतकरी योजनेच्या देखील 7व्या हप्त्याच्या लाभासाठी फार्मर आयडी महत्त्वाचा आहे। अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांनी हे 3 कामे केली नसतील तर त्वरित हे 3 महत्त्वाचे कामे करून घ्या। जर
ही 3 महत्त्वाची कामे तुम्ही केली असतील तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार ते आपण आता जाणून घेऊयात। लक्षपूर्वक पाहत चला। तर आता एकंदरीत जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 6 हप्ते या ठिकाणी जमा झाले असून आता 7वा हप्ता वाटप केला जाणार आहे। समोर आलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट या दिवशी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा जमा केला जाईल। जर काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे 15 ऑगस्ट या दिवशी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जर जमा झालाच नाही तर मग त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जातील। अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।